महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या टोळीचा येरोडा पोलिसांनी केला पर्दाफाश। एक पिस्तूल 2 जिवंत राऊंडसह आरोपीला अटक, 80,000चा मुद्देमाल जप्त। बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या टोळीविरोधात येरोडा पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतला आहे। आरोपीकडून एक पिस्तूल, 2 जिवंत राऊंड्स तसेच काडतुसाची मॅगझीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर चाप बसला आहे। पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 विमल रजनीकांत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त येरोडा विभाग सुनील जाटापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। येरोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांनी पोलीस अंमलदारांच्या मदतीने ही कारवाई केली। दिनांक 28 जुलै रोजी येरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार बाळाजी सोनी यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसमाबाबत पोलिसांनी तपास सुरू केला। या माहितीच्या आधारावरून पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांना माहिती देऊन पथकासह घटनास्थळी धाव घेतली। संशयित इसमाची कसून तपासणी केली। त्या तपासणीमध्ये त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्तूल, 2 जिवंत राऊंड आढळून आले। आरोपीनं त्याचं नाव महेश कांबळे असल्याचं सांगितलं। पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल, 2 जिवंत काडतूस आणि त्याच्यासह 80,000 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी येरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसंच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करत आहेत। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखे केशव दिडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार मुकुंद कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शैलेश वाबळ, बालाजी सोके, संदीप जायभाय, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर, सोमनाथ गायकवाड यांनी केली। येरोडा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। सर काय सांगणार सर, आपल्याला येरोडा पोलीस स्टेशनमध्ये एक 5 ते 6 दिवस झाले, आपण एक मोठी कारवाई केली आदिवावर धरून, काय सांगणार? माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्री उशिराने जे बाहेर फिरणारे लोक आहेत त्यांच्यावरती आम्ही विशेषतः कारवाई करत आहोत। या कारवाईच्या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यानच दिनांक 28/6/2026 रोजी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी उशिरा आमचे क्राईम PI श्री केशव दिंडे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड आणि त्यांचा सर्व स्टाफ कल्याणनगर परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना 3 संशयित इसम आढळून आले। एकाजवळ मोटरसायकल आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या मोटरसायकलवर असणारे हे 3 इसम, त्या इसमांकडे चौकशी केली असता एकाकडे पिस्टल आणि एकाकडे राऊंड मिळून आलेला आहे। तर त्या इसमांना आपण ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे ताब्यात घेऊन आपण सखोल चौकशी केली आहे। त्या इसमांची नाव आपल्याला चौकशी केल्यानंतर एकाचं नाव महेश कांबळे आहे, त्याच्याकडे पिस्टल मिळून आलेलं आहे। दुसरा आहे तो गणेश पवार आणि तिसरा आहे तो यश उरणकर। या तिघांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि येरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 302/2026 याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे। आर्म ॲक्ट 325 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) या अन्वये आपण गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्यामध्ये आपण जो जप्त केलेला मुद्देमाल आहे त्यामध्ये आहे एक स्कूटी मोटरसायकल आहे, एक देशी बनावटीची पिस्टल आहे आणि एक राऊंड आहे। असा एकूण 90,800 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केला आहे आणि आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। आरोपींना अटक करून आरोपींचा उद्यापर्यंत आपण PCR घेतलेला आहे। आरोपींनी हा पिस्टल कुठून आणलेला आहे, यापुढे त्यांचे कोण साथीदार आहेत का, या व्यतिरिक्त त्यांना अजून दुसरी कुठली गुन्हेगारी कृत्य करायचे होते का, याबद्दल आपला सखोल तपास सुरू आहे आणि पुढील तपास किशोर बेरड पोलीस उपनिरीक्षक येरोडा पोलीस स्टेशन करत आहे।
सर या गावठी पिस्तूल धरलेले आपण ह्या तिन्ही आरोपीला पहिले गुन्हे दाखल आहे का पहिले काय? हां, यापूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. यातील आरोपी गणेश पवार याच्यावरती वारजे माळवाडी पोलीस स्टेशन इतर पोलीस स्टेशनचे गुन्हे दाखल आहेत. हा रेकॉर्डवरच आरोपी आहे. या आरोपींकडून आपण अजूनही पुढे तपास करत आहोत. यापुढे आरोपींना यापासून कुठली गुन्हेगारी टोळी आहे का, आरोपींना या शस्त्रापासून कुठलं गुन्हेगारी कृत्य करायचं होतं का, किंवा कुठला घातपाताच त्यांचा कट होता का, याबद्दल आपला तपास सुरू आहे. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.